रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबारायांचा एक अतिशय महत्त्वपूर्ण अभंग. ज्या अभंगाचं नाव आहे आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही. बघा, अतिशय गोड अभंग आहे आणि हृदयाला स्पर्श करतील अशा उदाहरणांसहित आजच्या काळाशी जोडलेल्या संदेशांसहित आपण हा अभंग आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. हा अभंग आपल्याला आपला दृष्टिकोन आणि मनाची शुद्धता किती आहे हे सांगतो. तुकोबाराय म्हणताय, जग वाईट नाही तर त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी वाईट आहे. हेच तुकोबाराय या अभंगामधून अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला पटवून देत आहेत. बघा, तुकोबाराय आपल्याला पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही. तुकोबाराय म्हणताय, जो मनुष्य स्वतः मनाने आंधळा असतो, ज्याच्याकडे नकारात्मकता असते आणि ज्याची बुद्धी संशयी असते, त्याला या जगातील सर्व लोक आंधळेच वाटतात. कारण स्वतःच्या मनातच शुद्धता नाहीये, त्याची दृष्टीच नकारात्मक आहे, संशयी आहे. त्यामुळे तुकोबाराय म्हणतायत, काय होते, त्या व्यक्तीला सर्व जग त्याप्रमाणे वाटायला लागते. म्हणजे जर त्या व्यक्तीची बुद्धीच वाईट आहे तर तो प्रत्येक मनुष्याला त्या ठिकाणी वाईट म्हणतो. बघा, तुम्हाला आजच्या काळातील एक प्रसंग सांगतो. समजा तुम्ही एका सहकार्याला रात्री उशिरापर्यंत काम करताना पाहिलं आणि तुमच्या मनामध्ये लगेच विचार येतो, हा नुसता दिखावा करतोय, बॉसला दाखवण्यासाठी याचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून हा उशिरापर्यंत काम करत बसलेला आहे. हा विचार तुमच्या मनाच्या आंधळेपणामुळे तुमच्या मनामध्ये येतोय. कारण तुम्ही त्याच्याकडे नकारात्मकतेने बघताय. तुमच्याकडे जी निगेटिव्हिटी आहे, त्या निगेटिव्हिटीमुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वाईट गोष्ट दिसते. इथे तुकोबाराय म्हणताय, त्याच वेळी जर तुम्ही त्या व्यक्तीकडे, त्या गोष्टीकडे जर सकारात्मकतेने पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की हा किती मेहनत करतोय, हा त्या प्रोजेक्टसाठी किती कष्ट करतोय आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. बघा, गोष्ट तीच आहे, व्यक्ती तोच आहे, परंतु त्या ठिकाणी तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आपोआप तुमच्या समोर दोन गोष्टी उभा राहतात. एक म्हणजे जेव्हा तुम्ही नकारात्मकतेने बघता तेव्हा तोच व्यक्ती तुम्हाला वाईट वाटायला सुरू होतो, आणि जेव्हा तुम्ही सकारात्मकतेने बघता तेव्हा तोच व्यक्ती तुम्हाला चांगला वाटायला लागतो, तुम्ही त्याचं कौतुक करतात. असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. म्हणजे तुकोबारायने आपल्याला हे सांगितलंय की गोष्ट वाईट नाहीये किंवा हे जग कसं आहे हे ठरवणारं तुमची बुद्धी आहे. बघा, तुम्ही जर जगाकडे सकारात्मकतेने पाहिलं तर तुम्हाला जग ही अतिशय चांगलं वाटायला लागेल. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना जे नाते आहेत, त्या नात्यांकडे तुम्ही जर सकारात्मकतेने पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक नात्यामध्ये गोडवा दिसेल, चांगले माणसं भेटतील. परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये जर तुम्ही नकारात्मकता शोधायला लागलात, तुमचा दृष्टिकोनच तसा केला, तर प्रत्येक मनुष्यामध्ये तुम्हाला नकारात्मकतेची भावना दिसेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला वाईट समजायला लागताल. असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात. म्हणजे बघा, काही काही लोकांना सवयच असते की प्रत्येक मनुष्याचं काहीतरी नकारात्मकता शोधणे. पुढे तुकोबाराय म्हणताय, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चव नाही. म्हणजे बघा, इथे तुकोबारायने अतिशय गोड उदाहरण दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणताय, रोग झालेल्या व्यक्तीला अतिशय उत्तम आणि गोड पदार्थ सुद्धा विषासारखे वाटायला लागतात, ते कडू लागतात. कारण त्या पदार्थात दोष नाही, तर त्या व्यक्तीच्या जिभेला चव नाहीये, म्हणून तो पदार्थ त्या व्यक्तीला गोड लागत नाहीये. बघा, किती गोड उदाहरण तुकोबाराय देत आहेत. म्हणजे तो व्यक्ती स्वतःच रोगी आहे, परंतु तो काय म्हणतोय,
त्याच्या तोंडाला चव नाहीये आणि तो म्हणतोय की हे मिष्टान्न म्हणजे अतिशय उत्तम पंचपक्वान्नाचं भोजन आहे, त्याला तो व्यक्ती नावं ठेवतोय. तर इथे तुकोबाराय आपल्याला म्हणताय तो त्या अन्नाचा दोष नाहीये, तर त्या व्यक्तीच्या तोंडाला नसलेली चव हे त्याचं खरं कारण आहे, जे त्या अन्नाला नावं ठेवण्यास त्या व्यक्तीला प्रवृत्त करते. आजच्या काळातलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बघा, आज सोशल मीडियावरती कोणाचं तरी यश कोणीतरी स्टेटसला ठेवतं. कोणाला नोकरी लागली असेल, कोणी गाडी घेतली असेल, अनेक प्रकारचे लोक आजकाल स्टेटस ठेवतात. परंतु जर एखाद्याने गाडी घेतली, एखाद्याला जर जॉब लागला, एखाद्याला जर अवॉर्ड भेटला, प्रमोशन झालं, तर लगेच कोणाच्या तरी मनामध्ये राग येतो. कोणाला तरी आपण जी जळाऊ वृत्ती म्हणतो, ती जळाऊ वृत्ती त्या व्यक्तीच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि तोच खरा रोग आहे असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी रोग का म्हणतो? ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हटले की अहो अन्नाला नाव ठेवून काय फायदा आहे, तुमच्या तोंडाला चव नाहीये. त्याप्रमाणे अहो त्या व्यक्तीने मेहनत करून प्रमोशन घेतलंय, त्या व्यक्तीने मेहनत करून गाडी घेतली आहे, त्या व्यक्तीने मेहनत करून संपत्ती कमावली आहे, परंतु तुमच्या मनामध्ये लगेच ती भावना उत्पन्न होते जिला आपण जळाऊ वृत्ती म्हणतो. कारण का? कारण याच्यासाठी की मला नाहीये किंवा मी ती गोष्ट करू शकलो नाही. आपण त्या गोष्टीकडे, त्या व्यक्तीकडे कौतुकास्पद दृष्टीने बघतच नाहीयेत की बाबा किती खरंच त्या व्यक्तीने मोठं काम केलंय, की खरंच त्या व्यक्तीने कष्ट करून किती संपत्ती कमावली आहे. आपण फक्त त्याला नावं ठेवण्यामध्ये धन्यता मानतो. आपण त्याच्याकडे वाईट दृष्टिकोनातून बघतो आणि म्हणतो की बाबा ह्याने असं केलं, या पद्धतीने पैसा कमवला, ब्लॅक मनी कमवला आणि अशी गाडी घेतली. खरं पाहायला गेलं तर तसं काहीच नसतंय, परंतु बघण्याचा दृष्टिकोन मात्र खराब आहे. ज्याप्रमाणे मिष्टान्न यश खराब नसतं, परंतु तुमच्या मनामध्ये असलेल्या रोगामुळे त्याची चव मात्र आपल्याला लागत नाही. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय, एकदा का तुमचा दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा बदलला की आपोआप बाकीच्या गोष्टी तुम्हाला सकारात्मक वाटायला लागतात. बघा, तुकोबारायांनी या अभंगामधून सकारात्मकता आणि नकारात्मकता यांच्यामधली जी दृष्टी आहे त्याच्यावरती अतिशय गोड अशा शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे तुकोबाराय म्हणताय, तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया ही त्रिभुवन अवघे खोटे. बघा काय गोड रचना आहे तुकोबारायांची. तुकोबाराय म्हणताय, अहो जो मनुष्य स्वतःच मनाने शुद्ध नाहीये, विचाराने शुद्ध नाहीये, त्याला हे संपूर्ण जग, हे त्रिभुवन सुद्धा खोटं लागायला लागतं, खोटं वाटायला लागतं. आणि तुकोबाराय म्हणताय, जो व्यक्ती स्वतःच धड नाहीये तो लोकांना काय चांगलं म्हणणार, लोकांचं काय कौतुक करणार. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका वृद्ध शिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्याला एक गोंदलेला किंवा डागाळलेला चष्मा दिला आणि त्याला हे जग पाहायला सांगितलं. तेव्हा त्या विद्यार्थ्याने त्या चष्मामधून पाहिलं आणि त्याला हे सगळं जग गोंदलेलं किंवा डागाळलेलं वाटायला लागलं. कारण का? त्या चष्म्यावरती त्या डागाळलेला किंवा त्या चष्म्याला तो दोष होता, ना की त्या विद्यार्थ्याच्या नजरेला. तर शिक्षकांनी काय केलं, त्या चष्म्यामधून जेव्हा त्याला बघायला सांगितलं तेव्हा त्याला पूर्ण जग असं डागाळलेलं, गोंदलेलं दिसायला लागलं. परंतु तो जेव्हा चष्मा त्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला पुन्हा काढून ठेवायला सांगितला तेव्हा पूर्ण जग त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला शुद्ध दिसायला लागलं. तर सांगायचं तात्पर्य काय? शिक्षक त्या मुलाला म्हणाले की बाळा, चष्मा म्हणजे आपलं मन आहे, त्याच्यावरचे एकदा का डाग, हे संशय, मस्तर, नकारात्मकता चष्म्यासारखी आपण काढून ठेवली की
ज्याप्रमाणे चष्मा काढला आणि आपल्याला जग स्वच्छ दिसायला लागलं, त्याचप्रमाणे या जगात आपल्याला काही दोष दिसत नाही. तो दोष त्या जगात नाहीये, तर त्या चष्म्याप्रमाणे आपल्या मनाच्या आरशात आहे. म्हणून काय करा, आपण त्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. एकदा का तुमचा दृष्टिकोन बदलला तर आपोआप तुम्हाला हे जग सकारात्मक वाटायला लागेल. एखादी गोष्ट तुम्हाला सकारात्मक वाटायला लागेल. हेच आपल्याला तुकोबाराय सांगताय. बघा, आजच्या या काळामध्ये तुकोबारायांचा हा अभंग कशा प्रकारे आपल्याला संदेश देतोय. तुकोबाराय म्हणताय, संशय आणि नकारात्मकता हाच खरा जडलेला रोग आहे मनुष्याच्या आयुष्यामध्ये. आजकाल सगळेच एकमेकांच्या कामात, नात्यात आणि यशामध्ये दोष शोधण्यामध्ये धन्यता मानतायत. या अभंगाचा खरा हाच अर्थ आहे की दुसऱ्याच्या चुका शोधण्यापूर्वी आपल्या मनाच्या आरशावरती जमा झालेला जो संशय नावाचा धुकं आहे, त्या धुक्याला साफ करा. आणि साफ केल्यानंतर तुम्हाला जगातील 90% दोष हे बाहेर नाही येत, तर ते आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या मनामध्ये याची जाणीव होईल, असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, अहो, प्रत्येक गोष्टींसाठी एखाद्या व्यक्तीवरती टीका करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण एखाद्या गोष्टीवरती, या जगावरती सतत टीका करतोय, सरकारवर टीका करतोय, समाजावरती टीका करतोय, एखाद्या व्यक्तीवरती टीका करतोय. परंतु तेव्हा तुकोबाराय म्हणताय, आपण स्वतःचे मन अशुद्ध आहे आणि त्या अशुद्ध मनाने जेव्हा तुम्ही जगाकडे बघताय, तेव्हा तुम्हाला काय होतंय, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता भरलेली दिसतीये. त्याच्या यशाकडे तुमचं मन मत्सर किंवा संशयाने बघतंय. आणि माझ्यामध्ये कोणता जो आळस आहे, जो मला या यशाला पाहण्यापासून रोखतोय, त्याचं आत्मपरीक्षण करा, त्याच्यावरती विचार करा, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करा, असं तुकोबाराय म्हणताय. बघा, तुकोबारायांनी आपल्याला अतिशय एक महत्त्वाचा संदेश दिलाय. तो म्हणजे मनाने शुद्धी आणि आनंदी राहा. ज्या व्यक्तीचं मन शुद्ध आहे, जो व्यक्ती सतत दुसऱ्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो, त्याच्या मनाला दुसऱ्याच्या यशामध्येही आनंद वाटायला लागतो. तो इतरांच्या मदतीला धावून जातो. तो व्यक्ती कुठल्याही पद्धतीने दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट चांगली झाली तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो आणि स्वार्थाच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. तो आपोआप आपलं आयुष्य आनंदी जगायला लागतो. कारण त्या व्यक्तीकडे, त्या एखाद्या गोष्टीकडे तो व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. बघा, तुकोबाराय म्हणताय, तुमचं मनच तुम्हाला चांगुलपणाची चव दाखवतं. म्हणून काय करा, जगाला बदलू नका, तुमचा दृष्टिकोन बदला आणि मन शुद्ध करा. तुम्हाला पूर्ण जग हे सकारात्मक वाटायला लागेल, शुद्ध वाटायला लागेल किंवा सुंदर दिसेल, असं आपल्याला या अभंगामधून जगद्गुरु संत तुकोबारायांनी पटवून दिलंय. बघा, तुकोबारायांनी लिहिलेले अभंग हे 350-400 वर्षापूर्वीचे आहेत. परंतु तुकोबाराय किती विद्वान संत होते, किती दूरदृष्टीचे संत होते आणि किती या जगाचा अभ्यास माझ्या तुकोबारायांना होता. तुकोबाराय म्हणले, हो, जगाला बदलण्याच्या ऐवजी पहिले स्वतः बदला. जेव्हा व्यक्ती स्वतः बदलतो तेव्हा त्याला बाकीकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि एकदा दृष्टिकोन बदलला की व्यक्ती आपोआप सकारात्मक होतो, आनंदी होतो आणि त्याला जग हे सुंदर वाटायला लागतं. असंच या अभंगामधून आपल्याला तुकोबारायांनी पटवून दिलेलं आहे. बघा, जेवढा माझ्या बुद्धीला सांगता येईल, जेवढी माझी बुद्धी विचार करू शकेल, तिथपर्यंत मी तुम्हाला या अभंगाचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ज्याप्रमाणे तुकोबारायांनी सांगितलं की सकारात्मकतेने तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी दिसतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या अभंगांकडे सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं
तर तुम्हाला याचा खूप असा गहन अर्थ मिळेल. आणि तुम्ही जर तेच नकारात्मकतेने पाहिलं तर तुम्ही चुका शोधण्यामध्ये धन्यता मानाल. त्यामुळे जरही माझ्याकडून एखादा शब्द चुकला असेल तर तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो, मला क्षमा करा. परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. माझ्या तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी माऊली.